श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा श्रीहरी, कृपा करावी लवकरी. तुम्ही पदनताच्या वरी कधी न कठोर झालात. तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे माहेर, तू भक्तांसी साचार, कल्पतरू वा चिंतामणी. ऐसा तुझा अगाध महिमा संत गाती राघवा रामा. दास गणूसी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका. असो बंकटलाला घरी राहते झाले साक्षात करी. दीनदुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज. लांब लांबोनी भक्त येती, समर्थाते वंदिती. मधु तेथे माशा जमती, न लगे करे आमंत्रण. एके दिनी काय झाले ते आता सांगतो वहिले. महाराज होते बसलेले निजासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळ, प्राची प्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाट आला करू लागले वृक्षावर. कुक्कुटाचे होती स्वन, मंद शीत वाहे पवन. वृद्ध करीती नामस्मरण, शय्येवरी बैसोनिया. उदयाचली नारायण, येऊ पाहे हर्षे करुण. तेणे तम पलायन, करू लागला कंदरसी. परमभाविक सुवासिनी, रथ संडा समार्जनी. वत्स धेनुस पाहुनी, तोडू लागली चराटे. अशा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावास येता झाला दर्शनास श्री गजानन साधूंच्या. तो भिकार गोसावी, मानमान्यता त्याची राहावी. कोठोनिया सांगा बरवी, श्रीमंताच्या मंडळीत. भगवी चिंदी डोक्याचं, झोळी वाम बगलेस. होती एक नेसण्यास, फाटकीसी लंगोटी. मृगाजिनांचा गुंडाळा पाठीवरी होता भला. ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे. दर्शनासी भीड फार, हो लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसून करू लागला चिंतन. म्हणे समर्थांचे चरण दृष्टी पडणे कठीण मला. समर्थांचा लौकिक भला मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला भांगस्वामीचा अर्पिण्याचा. तो मम हेतू मनात जिरून जाया पाहे येथ. या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोण पुसे. गांजाचे नाम काढिता लोकमजला देतील लाथा. मी तो आलो फेडण्याकरिता. नवस गांजाचा शेगावी, माझ्या नवसाची ती मात. सांगू तरी कवणा प्रत. येथे एकही ना दिसत प्रेमिया शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी. आणि मानी सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार गोसावी करी साचार. झाला होता परमातुर, दर्शन घ्याया समर्थांचे. ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांप्रत. आणा काशीचा गोसावी, तो पाहत्या कोपऱ्याला आहे बिचारा दडून बसला. हे ऐकताना आनंद झाला गोसाव्याला परमावधी. आणि बोलला मनात त्रिकालज्ञ हे खरेच संत. मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरीत षष्टाध्यायी जी गोष्ट कथिली पाही, की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्याचे आले प्रत्यंतर, मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर त्रिकालतज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस जाणतील हे पुण्यपुरुष. त्याचे प्रत्यंतर यावयास अवधी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज वदले तयाला काढ झोळीची पोटळी. जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोळीत, त्या पोटळीचे आज येथ हो देगा पारणे. गोसावी पदी लागला, गहीवर त्यासी दाटला. गडबडा लोळू लागला बालकापरी स्वामी पुढे. महाराज म्हणती गोसाव्यास, पुरे आता उठून बैस. पोटळीच्या बुटीस काढ बाहेरच्या झोळीच्या. नवस एकास ते वेळी नाही लाज वाटली. आणि आता काही लाविली चाळवा चाळवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त, तो बोलला भीत भीत. जोडून या दोन्ही हात ऐसे नम्र वाणीने. मी बुटी काढितो, नवस आपला फेडितो. परिमागण्या मागतो एक ते द्या दिनाला. आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणसाची. हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण. परी बालकाची आठवण राहाया बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पुरवित. अंजनीचा वृत्तांत आणा मनी आपुल्या. अंजनी होती वानरी, तिने प्रार्थीला त्रिपुरारी, की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. ते हराने मानिले, महारुद्र पोटी आले. अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळींनी. तेथे शंकरा कारण आडना आले वानरपण. तेवी माझ्या बुटीची आठवण राहाया ती ते स्वीकारा.
त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आहा शंकर, म्हणून बुटीचा अवेर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इज कारणे, ही इतरा आणि लवणे परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले. मायपूर्वी बालक लळे वेडे वाकुडे असले जरी. गोसाव्याने बुटी काढली हातावरी घेऊन धुतली, चिलमीत घालून पाजिली पुण्यपुरुषा गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत कथिलासे कारणासहित तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून, आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे. ऐसी गांजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता, परिव्यसनाधीनता नच आली समर्थाते. पद्मपत्र चिये परी ते अलिप्त होते निर्धारी, न ये कोणाच त्याची सरी. खरेच अति थोरते वेदरूचा अस्खलित, उदात्त अनुदात्त स्वरांसहित. कधी म्हणाव्या मुखी सत्य, कधी त्याचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी सांशक व्हावे वैदिकांनी. याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान अन्य अन्य रागातून एकाच पदाते गाऊन दाखवावे निजलिले. चंदन चावल बेलकी पतिया, प्रेमभारी या पदाठाया. ते आनंदात येऊन या वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन, कधी धरावे नुसते मौन. कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टित. कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे कांतारे. कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित. असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता त्याचा प्राणांत. व्हावयाचा समय आला. व्याधी शरीरी बळावली, शक्ती पार निघून गेली. प्रयत्नांची कमाल केली. वैद्यांनी ती आपल्या नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार. प्रसंग आहे कठीण फार, असे ना आशा वाचण्याची नसे. आम्ही प्रयत्न केले अति, परी यश न आले तिळरती. यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त दुःख करीती अत्यंत. जानरावा आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नवस केले, नाना दैवता लागी भले. परीन कोणी पावले, हाय हाय रे दुर्दैवा. वैद्याने टेकिले हात, प्रयत्न झाले कुंठित. आता अखेरच्या यत्नात प्रत करून पाहू एक वेळा. बंकटलालाची घरी आहेत एक साक्षात्कारी. त्यांच्या योगे शेगावनगरी झाली प्रति पंढरपूर. साधूने आणिला मनात, काय एक नाही होत. सच्चिदानंद बाबाप्रत ज्ञानेश्वरांनी उठविले. त्याचे पाहू प्रत्यंतर, जा जा कोणी जोडा कर. नका करू रे उगा उशीर, वेळ अंतसमयाची. ते ऐकून एक आप्त आला बंकट सदनाप्रत. जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा समय अंतकाळाचा आला आहे जवळीसाचा. म्हणून आलो तुम्हाकडे महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करून मजप्रत. ते तीर्थ नोहे अमृत होईल वाटे जनरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी, ही गोष्ट न माझ्या करी. तुम्ही करावी अत्यादरी. विनवणी आमच्या वडिलाला. जैसे त्याने सुचविले तैसे आपते तात्काळ केले. भवानी रामा विनविले द्याया तीर्थ समर्थांचे. भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण. दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनतेच विवळ होती. प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा. समर्थी तुकाविली मान तीर्थ पाजिले नेऊन. जानरावा कारण घर घर घशाची बंद झाली. हात हलवू लागला, किंचित डोळा उघडिला, उतार पडू लागला. तीर्थ प्रभावे देशमुखासी. तो पाहता प्रकार आनंदले नारी नर. सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांसी. मग औषधी बंद केली, तीर्थी भिस्त ठेविली. ज्या योगे लाभती झाली आरोग्यता जानरावा. 8 दिवसा माझारी जानरावा झाला पहिल्या परी. भवानी रामाची घरी आला दर्शन समर्थांच्या. पहा संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत. संत न ते साक्षात देव कलियुगाचे. येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा. श्री गजानना सारिका संत होता शेगावी. मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाणा. यमाजी पंताची या सदना परी हाच आहे कुतर्क. संत मृत्यू टाळीती, निसर्गाप्रमाणे वागती. परी संकटाते वारिती, आगंतुक असल्यास ते. सच्चिदानंद बाबासी ज्ञानेशे उठविले नेवाशासी. परी ते अखेर आळंदीसी देह ठेविते झाले हो.
याचे रहस्य इतुकेची आहे, हे गडांतर टाळीती पाहे. ते टाळणे काहीच नव्हे अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार, त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि तिसरा तो आदिदैविक. त्या तिघांमाजी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे. आदिभौतिकाची तयारी कुपथ्याने होते खरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवगत जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास आधी भौतिकाचा होय नाश. तैसे आधी दैविकास सयास घालविती. हे गडांतर रूपांचे मृत्यू 2 प्रकारचे, भौतिक आणि दैविक साचे. हे आहेत ख्यात जगी मृत्यू जो का आध्यात्मिक, तो कवणाच्याने न टळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णासमक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा मृत्यू गडांतर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा. समर्थ तीर्थ देऊनिया म्हणजे गडांतरा कारण. निवारिती साधुचरण तेच आले घडोन शेगावा माझारी. काही मृत्यू नवसांनी टाळीता येती या जनी, परी तो नवस श्रद्धेने केला पाहिजे विबुध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धाचा अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यूसाचे. वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी. माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना, आणि साधू विण होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेच मानू नका. गजानन नव्हते वेशधारी, ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घालिता थोर. साधू प्रित्यर्थ साचार बंकटलालाची या घरी. तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामींशी पेच पडला. त्यांनी मनासी विचार केला तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्याविना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान स्वामी महाराज दयाघन. वरपांगी कडक झाले हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर. परी कयाधूचा कुमार मुळी न भ्याला त्या रूपा. वाघीण इतरा भयंकर परी तिचे का असेल पोर. ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर. वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानिला आपणाला. तरी त्याच्या फजितीला पारावर न राही पुढे. जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैंत निर्माण. हिरे गारा एकवटून खाणी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भुषवी न गारेला. गार ती गारच राही पायाखाली तुडविली जाई. ऐसी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. गजाननाचे सन्निध ऐसाच होता एक मैंद. संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे. तो सेवा करी वरी वरी भाव निराळंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोसणे. प्रत्येक काम माझ्या विना होत नाही ये ठाया. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी. खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी. अत्यंत मी आवडीचा ऐसा लोकास सांगत असे. आपला सवरात करीत असे. त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरु गुरु आल्या गेल्या भक्तांवरी. ते अंतर्ज्ञानांनी जाणिले सर्व समर्थांनी कौतुक केले एके दिनी. ते ऐका विबुध हो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती
निजलेली समर्थांची शय्येवर हिया कुणाचा होईना, जागे करण्या समर्थांना मंडळीच होती जाणा, त्वरा पुढे जाण्याची ते कुजबुज करू लागले. विठोबाला विनवते झाले, विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आताच परगावा, काम निकडीचे आहे फार, कैसा करावा विचार, महाराज तो शय्येवर अस्ति निद्रिस्त झाले. त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना, हे अवघड काम होईना, तुझ्या वाचून ये ठाई, तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त, तुला आम्ही जोडितो हात, एवढे काम करावे. ऐसा त्या स्तुतींनी विठोबा फुगून गेला मनी, त्याने जाऊन तत्क्षणी महाराजासी उठविले. मंडळीचे काम झाले, परी संकट ओढवले, घाटोळ विठोबावरी भले, कर्म जैसे तैसे फल, समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी, तीच त्यांनी घातली पाठी, त्या विठोबा मायाच्या म्हणती बेटा माजून गेला, आपली स्थिती विसरला, या लुच्च्याने आरंभिला उघड उघड व्यापार की, मला लावितो उपाधी, घंट्या आणून बांधितो मठी, घुमारे घाली कधी कधी, ऐसा अति नीच हा, त्या घुमाऱ्यांचे बक्षीस घे मी देतो तुला खास, तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी, सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये, तस्करासी लेखू नये, निजकंठीचा ताईत, ऐसा रीती ठोकला छड्याखाली घोटाळला, विठोबा तो पळाला, पुन्हा आला मागुती, खरे जे का असती संत ते ऐसेच करीतात, ढोंगी मात्र जातात अशाची या करांमध्ये, म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बैसती होऊन संत नादी लावण्या जन, ऐसे प्रकार कितीतरी मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करीती, भलभलते सांगताती, साक्षात्कार ढोंग्याचे, तेने दोघांचे काम होई, अपार पैसा मिळविला जाई, परी ही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातळा, खरे जे का असती संत ईश्वराचे निस्सीम भक्त, त्यांना न मुळी आवडत सान्निध्य त्या षडांचे, पतिव्रतेसी शेजार कसबिणीचा का पटणार, सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे, संत शठाते राखीती, परीनं त्याला महत्त्व देती, ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे, ऐसे मानसी समजून त्याविषयी धरिती मौन, जेवी निवडुंगा लागून स्थान भूमी देते हो, मोगरा निवडुंग आणि शेर ही जमिनीची लेकर, परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा, मोगऱ्याचे संरक्षण करीती, निवडुंगाचे दहन चिलटांसाठी बांधून शेर ठेवीती दारावर, तेवी संत भूमीवरी रक्षण अवघ्यांचे करीती जरी, किमती माझी ठेवीती परी, गुणांप्रमाणे भेद पहा, नशीब विठोबा घोटाळ्याचे, अति खडतर होते साचे, पाय लाभून साधूंचे दैवे दूर झाले की, जरी तो ना ढोंग करिता तरी योग्य ते प्रती चढता, संतांची ती योग्यता त्याने मुळी ना जाणली, कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी, वा मागितली करवंटी कामधेनूपासून, ऐसे न कोणी करावे संतापासी राहून बरवे, तेथे विचारा ठेवावे अहर्निशी जागृत, हा दास गणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ, तारक हो भवाब्दीत अवघ्या भाविका कारणे, श्री हरिहरार्पणमस्तु, शुभं भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीयोऽध्यायः समाप्तः।